नमस्कार, मी गौतम कांबळे. जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी. आता बातमी आहे. नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची. पाहूया सविस्तर. नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील परोटी तांडा येथे 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली आहे. 1 सप्टेंबर ते 2 सप्टेंबरच्या दरम्यान किनवट तालुक्यात अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने परोटी तांडा येथील शेतकरी जयराम सकाराम राठोड शेत सर्वे नंबर 112 मधील पिकासह शेती खरडून गेल्याने हा शेतकरी हवालदिल झाला होता. यावर्षी तरी चांगले पिकेल आणि उत्पादनात वाढ होईल आणि घेतलेले बँकेचे कर्ज फेडता येईल या आशेने तो जगत होता. मात्र सप्टेंबरच्या सुरुवातीलाच झालेल्या अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतातील पिकासह शेती खरडल्याने आता पीक कर्ज कसे फेडावे असे म्हणत निराशजन्य परिस्थितीत तो सतत राहायचा. घरच्यांनी त्यांना अनेक वेळा सांगितले आपण कुठेही काम करू आणि कर्ज फेडू, पण शेवटी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरीच त्यांनी कुठले तरी विषारी औषध घेतल्याचे त्याच्या घरच्यांना लक्षात आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना वाचवण्यासाठी इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. येथील वैद्यकीय अधिकारी एस.एम. खुपसे यांनी जयराम सकाराम राठोड यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी व शवविच्छेदन करून हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी खुपसे यांनी यावेळी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, जी के न्यूज, किनवट, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.